आदर्श विद्या मंदिर प्रजासत्ताक दिन घोडबंदर रोड कासारवडोली येथील आदर्श विद्या मंदिर या विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि जोमात पार पडला। सकाळची प्रभात फेरी काढली। यावेळी हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर लेझिम पथकाने वाजत गाजत संस्थापक, अध्यक्ष, पदाधिकारी व इतर मान्यवरांचे स्वागत केलं। सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना करण्यात आली। तर सदर कार्यक्रमाला इंग्लिश माध्यम, मराठी माध्यम, ज्युनियर कॉलेज आणि मराठी माध्यम विभागाने राष्ट्रभक्तीपर गीतगायन केले। त्याचबरोबर आपली कला सादर केली। नृत्य, गाणी व वादनाचीही साथ त्याला लाभली। विद्यार्थ्यांची भाषणे, माजी विद्यार्थी, गुणवंतांची भाषणेही यावेळी झाली। सुप्रसिद्ध गायक व माजी विद्यार्थी जगदीश पाटील यांनी देखील येथे हजेरी लावली। तसेच 5 जानेवारी 2025 रोजी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या महास्नेह मेळाव्याच्या आठवणीसुद्धा सुंदर अशी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली। सदर स्मरणिकेचे प्रकाशन संस्थापक जनार्दन पाटील तसेच संस्थेच्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आलं। माजी विद्यार्थ्यांबरोबर माजी संघटनेचे कोर कमिटी सदस्य यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला। मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं। तसेच सध्या बंद असलेल्या खो खो, कबड्डी संघ 8 दिवसात पुन्हा सुरू करण्याची अध्यक्ष व कमिटीने हमी देऊन चांगले नियोजन आणि सुसंगत निवेदन, त्याचबरोबर उत्तम व्यवस्था केल्याबद्दल उपस्थित सगळ्यांनीच याबद्दल कौतुक करून शिक्षकांचं अभिनंदन केलं। धन्यवाद। परशुराम हिरा भोईर, जयवंत अर्जुन पाटील, जनार्दन काशीनाथ कवडे, राखी हेमंत भोईर, भास्करराव माधवराव मगरे, संगीताची कासारवडोली किसन, श्री गोपाळ चौधरी, रमेश हेमंत मजने, विकास प्रभाकर पाटील, वैशाली संजय सोनावणे, राम यशवंत वड, सचिन पद्माकर मुकादम, कैलासवासी पार्वतीबाई। नाव आहे जनार्दन आत्माराम पाटील। ह्या शाळेचा मी अध्यक्ष आहे आणि 77 साली ही शाळा चालू केली तेव्हा माझ्याकडे खाली 15 मुलं होती। 15 मुलांना राम मंदिरात ही शाळा चालू केली आणि आज माझ्याकडं 3,500 विद्यार्थी माझ्याकडे आहेत। 26 जानेवारी हा सगळ्यांचा लाडका एक सण आहे आणि ह्या लाडक्या सणाला 1946 साली हे आपल्याला स्वतंत्र जवळजवळ 40 वर्षापासून ही कार्यरत असलेली शाळा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य ठरलेली आहे। खो खोमध्ये, शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये आजच तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे। या शाळेमध्ये पीटीचं संचलन, त्यानंतर डंबेल संचलन, स्काउट गाईड संचलन असे विविध प्रकारचे खेळ आणि कार्यक्रम उत्तम रीतीने राबवलेले आहेत। मी जयकुमार रामभाऊ घोडके, आदर्श विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य म्हणून गेली 6 वर्ष काम करतो आहे। आज 26 जानेवारी देशाचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा होत असताना या शाळेमध्ये विविध उपक्रम आजच्या दिवशी साजरे केलेले आहेत। त्यामध्ये ध्वजारोहण, त्याचप्रमाणे स्काउट गाईड संचलन, त्यानंतर कवायती झाल्या, डंबेल्स, लेझिम पथक आणि वेगवेगळ्या कवायतीने या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांना मंत्रमुग्ध करून सोडलेलं आहे। प्रमुख म्हणून मी इथे जर आलेलो असलो तरी मी ह्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे। आदर्श विद्या मंदिर कासारवडोली या शाळेचे शिक्षण महश्री म्हणून मान्य जनार्दन आत्माराम पाटील यांची ओळख आहे। आज ह्या शाळेत आम्ही घडलो। ह्या शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, शाळेचे संस्थापक, शाळेचे सर्व संचालक मंडळ, गोरगरीब म्हणून आम्ही या ठिकाणी जेव्हा इथे आमचे आईवडील आले होते त्या ठिकाणी ह्या शाळेनेच आज आम्हाला घडवलं आणि या शाळेचे आज एक आम्ही ऋणी आहोत, काही ना काहीतरी देणं आहोत म्हणून आम्ही आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज आमच्या शाळेतील सर्व माजी विद्यार्थी, आमची कोर कमिटी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजेरी दिली। आमचे सर्व शिक्षक वर्गांचे आणि शाळेचे मी परत एकदा आभार मानतो की त्याने आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे।
या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वज फडकावून ध्वजाला आयुक्त तसेच प्रशासक सौरभ राव यांनी मानवंदना दिली. राष्ट्रगीत तसेच राज्यगीत झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान, सुरक्षा दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनेनंतर ठाणे शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. लक्ष्मी वालकरी, हरिश्चंद्र अण्णा डोंगरे, अनंत जाधव, दिनेश महाडिक, अशोक बाबरे, बाबू घुमाडिया, संतोष शिंदे, उषा पाटील, भाग्यश्री गायकवाड, लता गायकवाड या विविध प्रभाग समिती क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांचा येथे गौरव करण्यात आला. ध्वजवंदन सोहळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी इत्यादी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्रांगणातील सोहळ्यानंतर महापालिका भवन येथील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपण सर्वांनी या टाळ्यांच्या गजरात यांचा सन्मान करूया. दुसरे सन्मान श्री हरीश, पुढचे सन्मान मूर्ती श्री अनंत गणपत जाधव, वागळे स्टेट प्रभाग समिती, श्री अनंत गणपत जाग समिती, श्री दिनेश शांताराम महाडी. आपण सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात यांचा सन्मान करूया. श्रीमती बानू जयराम घुमडिया, माजुडा मानपाडा प्रभाग समिती. यानंतरचे सन्मान मूर्ती श्री संतोष शंकर. यानंतरचे सन्मान मूर्ती श्रीमती भाग्यश्री भगवान गायकवाड, कळवा प्रभाग समिती. यानंतरच्या सन्मान मूर्ती श्रीमती उषा अरुण पाटील, मुंब्रा प्रभाग समिती. मुख्यालयात या कर्मचारी काम सर्व सन्मान मूर्ती कर्मचाऱ्यांना सलामी देऊन करण्यात येते. संतोष पुष्पहार अर्पण करून आयुक्त महोदय अभिवादन करतील. अभिवादन करण्यात येईल. मी सर्व उपस्थितांना विनंती करते की आपणही या अभिवादनात सहभागी व्हावे. सर्वप्रथम ठाण्याचे सर्व नागरिकांना मी प्रजासत्ताक दिवसाची खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही प्रार्थनाही करतो की आम्ही सर्वांचे प्रयत्नाने, जनतेच्या सहकार्याने प्रजासत्ताक आपला जे आहे तो चिरायू हो, तो खरे अर्थाने आपल्याकडे तो चरितार्थ झाला पाहिजे आणि लोकसत्ता, प्रजाची सत्ता स्थापित झाली पाहिजे.
ठाण्यातील चंदनवाडी येथील कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदानामध्ये ठाणे शहर भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने आमदार चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ठाणे शहर भाजप सचिव रमेश सांगळे यांच्या सन्मान फाउंडेशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनी आमदार सन्मान चषक 2025चा सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यंदाच्या या स्पर्धेचं 3रं वर्ष असून स्पर्धेसाठी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविशेठ पाटील यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. संपूर्ण दिवसभर रंगलेल्या कबड्डीच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कोकण पदवीधरचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावकरे, भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक नारायण पवार, संदीप लेले, परिवहन सदस्य विकास पाटील, महेश कदम, मनोहर सुगदारे, सचिन पाटील, संतोष साळुंखे, किशोर गुणीचर इत्यादींसह सुधागड तालुका रहिवासी सेवा संस्थेचे ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, प्रकाश शिलकर, राकेश थोरवे, अविकांत साळुंखे असे अनेक मान्यवरांनी येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना आमदार केळकर यांनी स्पर्धेला उपस्थित सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं अभिनंदन केलं. खेळ खेळणे जसं महत्त्वाचं आहे तसेच अशा स्पर्धा आयोजित करणं हे देखील तितकंच महत्त्वाचे आहे. सुधागडवासीय तर खेळण्यात आणि स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या देखील तरबेज आहेत. किंबहुना सुधागड तालुका हा कबड्डीची पंढरी आहे. अशा रसिकतेचे कौतुक करून अखेरच्या सामन्यापर्यंत गालबोट न लावता खिलाडी वृत्तीने स्पर्धेला सामोरे जा अशी मौलिक सूचना आमदार केळकर यांनी युवा खेळाडूंना केली. दरम्यान आमदार निरंजन डावकर यांनी मातीतील खेळाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं अभिनंदन करून कबड्डीसारख्या रांगड्या खेळामध्ये महाराष्ट्राचा झेंडा फडकवत ठेवण्याचे आवाहन केले. कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 40 उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी विशेष सन्मान करण्यात आला. दिवसभर 32 संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामना चिवे विरुद्ध झाप असा रंगला. अतिटजीच्या लढतीमध्ये चिवे संघाने 12-11 अशा गुणांनी फरकाने विजय मिळवला. तर विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक, सन्मान चिन्ह, रोख रक्कम देऊन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ठाणे शहर विभाग अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाचा 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तो म्हणजे कोपरीतील हरिओम नगर डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावरच्या शाळेवरती स्वच्छ भारत निरोगी भारत अशा विचाराने कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कचऱ्यावरच्या शाळेतील मुलांनी नृत्यविष्कार, भाषण आणि गायनातून देशभक्तीपर संदेश देत उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी संस्थापक निलेश सांबरे, केदार चव्हाण, महेंद्र शिंदे, सुभाष पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 76व्या भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणजे देशाच्या संविधानाचा स्वीकार करण्याचा दिवस. या दिवशी लोकशाही पद्धतीने सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण केले जातं. याच पार्श्वभूमीवरती कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिक्षणाचा अधिकार आहे व ते देखील आपल्यासारखेच सामान्य आहेत. हीच लोकशाहीची जाणीव ठेवत कचरा उचलणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याचं कार्य जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेल्या 3 वर्षापासून करत आहे. तर याच मुलांसोबत या ठिकाणी प्रजासत्ताक दिन येथे साजरा करण्यात आला.
शहरामध्ये एका बाजूला मोठमोठ्या गगनचुंबी इमारती दिसत असल्या तर दुसऱ्या बाजूला आपण बघताय कचऱ्याचे डोंगरही तेवढेच मोठे आहेत आणि या कचऱ्याच्या डोंगरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती राहते आणि वस्तीवरची मुलं जेव्हा 2015-16ला ही शाळा सुरू करण्याच्या आधी हे कचऱ्याच्या ढिगामध्ये काय काय मिळतं का ते शोधत होते, लोकांकडे धुणी भांडी करायला लहान लहान मुलं ते जात होते. आज आपण देशाची 75वी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. अशा वेळेस हा जो वंचित घटक आहे, वंचित मुलं आहेत, या मुलांना शिक्षण देण्याचं काम जिजाऊ करतो. ठाण्याच्या 21 झोपडपट्ट्यांना येऊरपासनं कचऱ्याच्या ढिगापासून प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस जिजाऊने सुरू केलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांच्या मुलांपुरती मर्यादित न राहता गरिबांच्या मुलांना, गोरगरिबाच्या मुलांना मिळालं पाहिजे या उद्देशाने जिजाऊ प्रत्येक भागामध्ये फ्री कोचिंग क्लासेस 1ली ते 12वीपर्यंत कोचिंग क्लासेस घेते आणि त्या विद्यार्थ्यांना तयार करते. आज कचऱ्याच्या ढिगावरचं उदाहरण बघायचं गेलं तर 3 विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करून 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करतात. अनेक विद्यार्थी 8वी नंतर 9वीपासून धडपडीला JEE आणि नीटचे क्लासेस घेत आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे, त्यांना IITला जायचं आहे, त्यांना पाठवण्याचं काम जिजाऊ करेल. जोपर्यंत या देशातील विद्यार्थी, गरिबांचा मुलगा उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत या देशातील गरिबी कधीच जाणार नाही आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही किंवा राज्यघटनेनुसार देशही बलवान होणार नाही. बलवान करण्याचं काम जिजाऊ करेल. ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत जीवनगौरव पुरस्कार, तर कथ्थक नृत्यांगना निधी प्रभू आणि गायन नट ओमकार प्रभू घाटे यांना धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 6 ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या सूर आणि ताल यांचा अनोखा संगम असलेल्या भव्य आनंदोत्सव 2025मध्ये हे पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात येणार आहेत. आनंद उत्सवाचे यंदाचे 3रं वर्ष असून रसिकांनी संगीताची अनोखी पर्वणी या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी रात्री 8 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर रात्री 8:30 वाजता भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अशोक हांडे निर्मित अमृतलता हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होईल. तर 7 फेब्रुवारी रोजी सुरताल यांचा अभूतपूर्व आविष्कार फ्युजन सादर होईल. त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी होतील. तसेच जीवन गौरव पुरस्कार आणि धर्मवीर आनंद दिघे कला संगीत युवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा देखील होईल. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरणानंतर सूरजश्री सुरेश वाडकर यांची सुरेख मैफिल होणार आहे. तर गीतरामायणाची यंदा 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राममंदिर वर्षपूर्तीच्या निमित्ताने गीतरामायण शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. त्यामध्ये अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. आनंद उत्सवाची सांगता रात्री 8 वाजता अनाथांचा नाथ या ध्वनिफितीचे पुनःप्रकाशन आणि एकनाथ लोकनाथ या ध्वनिफितींच्या प्रकाशनाने होईल. या सोहळ्यास गायिका आशा भोसले उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आशा भोसले यांची विशेष मुलाखत होणार असून सुप्रसिद्ध अभिनेते व निवेदक अभिजित खांडकेकर यांच्याशी संवाद साधणार आहे. यंदा आनंदोत्सव या कार्यक्रमाचं 3रं वर्ष आहे. गेली 2 वर्ष गडकरीमध्ये हा कार्यक्रम साजरा केला गेला. यंदा गडकरीचं नूतनीकरण चालू असल्यामुळे ठाण्यातल्या दुसऱ्या मोठ्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम आपण सादर करतोय. गेल्या 2 वर्षांप्रमाणेच यंदाही वेगवेगळे उत्तम कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमाद्वारे समारोहाद्वारे देतोय. पहिल्या दिवशी लता दीदींचा स्मृती दिन असल्यामुळे अमृतलता हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी फ्युजन हा सूर आणि संगीत असा एक कार्यक्रम आहे. त्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता पद्मश्री श्री सुरेश वाडकर यांना आपण पहिला जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत. त्याबरोबर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम पण त्या दिवशी ठेवलेला आहे. 8 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून गीत रामायणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ठाण्यात प्रथमच श्रीमती आशा भोसले यांचा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. त्यांची मुलाखत अभिजित खांडकेकर घेतील. असे या कार्यक्रमात 3 दिवसात 5 कार्यक्रम होणार आहेत या समारोहामध्ये. तर आमची सर्व रसिकांना विनंती आहे या 5 कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद देऊन यशस्वी करावेत. पहिल्या दिवशी कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उद्योगमंत्री श्रीयुत उदय सामंत, नंतर परिवहन मंत्री श्रीयुत प्रताप सरनाईक, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार श्रीयुत नरेश म्हस्के उपस्थित राहणार आहेत.
दुसऱ्या दिवशी 7 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते पद्मश्री सुरेश वाडकर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि 8 तारखेला डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आशाताईंचा सत्कार या संस्थेतर्फे करतील.